मला लय सॉरी वाटते ग. आता काय करू? आउटगोईंग चालू आहे ना तुझ्या फोनचं? हा मग मग विचार कसला करत बसलीस? लाव की त्यांना फोन आणि तुला किती वाईट वाटते हे मला सांगण्यापेक्षा त्यांना सांग. मनव तुझ्या हिरोला. मोने, मला ठाव आहे संजय तुमच्यात ते रोमॅन्टिक वाला काही नाही, पण तुम्ही दोस्त होता तेव्हा सॉरी म्हणायचंच की नाही? आणि संजय, सॉरी असलेल्या माणसानं येत आपल्या माणसाला सॉरी म्हणलेलं बरं असतंय बघ. कळतंय का तुला? नाही उचलत आहेत. परत एकदा ट्राय करून बघ बरं. हे बघ, जरा दमानं घे. ते कामात असतील नाहीतर रागवलं तरी असतील. पण मी काय म्हणते, ते उद्या तुला घ्यायला येणार आहेत की नाही, मग फेस टू फेसच सॉरी म्हण. विनंती कर, नाक रगड. येळ आली तर एखादं गाणं बी म्हण विनंतीवरचं. काय मोने असं संजय, तो माणूस लई चांगला आहे, तुला समजून बी घेईल. हा, अहो मालक, धनी, अहो ऐकताय? कसं फसवलं? डिक्ट संजू सारखा आवाज काढला की नाही? संजूला पाहत होतास का रे स्वप्नात? असं वाटलं का की स्वप्नातली संजू एकदम समोरच येऊन उभी राहिली? काय रे? नाही, तसं काही नाही. तसं काही नाही. ए रणजित, हनीमूनला कुठे जाणार आहेस? म्हणजे बर्फातल्या ठिकाणी जाणार आहेस का फुलांच्या बागा असणाऱ्या ठिकाणी जाणार आहेस? ए रंजा, अरे सांग ना, कुठे जाणार आहेस? कुठे जाणार आहेस? कुठे जाणार आहेस? कुठे जाणार आहेस? पटकन सांग, कुठे न्यायचंय? कुठे? बेबी मावशी, स्टॉप इट यार. रणजित, सॉरी, मी असं ओरडायला नको होतं. तू का सॉरी? अरे मीच अति केलं. काय झालं बाळा? काय चुकलंय? काय हुकलंय का तुझं? बेबी मावशी, बरं चाललं होतं ना ग माझं. काय गरज होती हा लग्नाचा गाठ घालायची? मनासारखं काम आहे, कामात आनंद आहे, सुख आहे. हे लग्नाचं काय आलं मध्येच? आबासाहेब गेल्यानंतर 1 वर्षाच्या आत लग्न करा, नाहीतर 3 वर्ष करता येणार नाही. अरे बाळा, ती प्रथा असते. अरे पण थांबलो असतो ना मी 3-4 वर्ष. काय गरज होती आत्ताच करायची? बरं, स्वरांगीला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तरी तिला करायला भाग पाडत होते. बरं, ती गेली पळून, पण मी कारण नसताना संजूला अडकवून बसलोय ग. उगाच एका गोळातून दुसऱ्या गोळात, तिसऱ्या गोळात असं अडकत चाललोय. हे बाबा, अरे सकाळी तर चांगला होतास, काय झालं आता?
बेबी मावशी मला कळलंय. संजूचं माझ्यावर प्रेम नाहीये. रंजा, तुझं आहे ना तिच्यावर प्रेम? म्हणजे माझी मानसिक तयारी आहे ना हे नातं स्वीकारण्याची. पण म्हणजे मी असं नाही म्हणालो ना की म्हणजे की म्हणजे काय चाललंय? म्हणजे मी आणि मग मी. अरे असं का करतोयस? हे बघ, 72 घंट्यापूर्वी तू तिचा होणारा दाजी होतास आणि आता अचानक नवरा झालास. अरे तिला येळ दे. हा, आणि नवरा बायको म्हणून तुम्ही असं कितीसा वेळ घालवलाय? अजिबातच नाही ना. लहान आहे रे ती पोर, तरी समजुतीने घेतलं तिने सगळं. प्रेम काय असं नसतं रे लगेच व्हायला. त्याला वेळ द्यावा लागतो, फुलावं लागतं ते. हे काय असं आहे का की एक झाड लावलं पटकन की लगेच फळाची आणि फुलाची अपेक्षा केली बघ? असं नसतं रे. प्रेम निर्माण व्हावं लागतं, फुलावं लागतं, आणि त्याच्यासाठी तू आणि ती एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवला पाहिजे, तरच हे होतं. या नात्याला जरा वेळ दे, तिला पण आणि स्वतःला पण. नाही बेबी मावशी, मी चुकलोय. पण मी आता ठरवलंय. आता काय ठरवलंस? हेच की इथून ट्रान्सफर घेईन आणि संजूला सोबत घेऊन जाईन. मला असं वाटतं मी माझा निर्णय लादलाय तिच्यावर. तिची इच्छा नसताना मी तिला लग्नासाठी भाग पाडलाय. म्हणूनच मग तिकडे जाऊन आम्ही सेपरेशनचं बघू. रणजितराव, गाडी लेट सुरू करा तुमची, घाई होतीये. नाही बेबी मावशी, तिला तिचं आयुष्य तिच्या पद्धतीने जगू देत ना. संजू खूप हुशार आहे, तिला तिची काही मतं आहेत. बघ, मी उगाच तिला अडकून नाही ठेवणार. काय झालंय तुम्हाला सगळ्यांना? आज घरच्यांची डोके फिरली आहेत का काय? का हवामानात काही बदल झालाय? एक तर आधी त्या राजश्रीने डोकं खाल्लं, आता तू. अगं बेबी मावशी, पण चुप. तू ठरवलंयस ना? मग बेबी मावशी काय सांगणार आहे तुला? हा, मी आणि माझी रम्मीच बरी बघ. मी जाते रम्मी खेळायला. संजय, झोपली नाहीस वय ग बाई? संजय, काय खोळीबिळी झालीस का काय? अगं अशी लंकेची पार्वती कशा पाय झालीस? अगं आता ढाले पाटलांची सून आहेस. ही तर मी ढाले पाटलांची सून नाहीये, तुझी आणि डॅडींची आडगी पोरगी. ढाले पाटलांची सून नाही. मला लय गरमी होती, गळ्याला आवडल्यासारखं होतंय ते एवढे दागिने चढवून. मी हाय ना तुझी पोरगी, मग इथं राहू दे की मला मोकळं.
ही तर कशाला मी ते दागिने घालून उगाचच मिरवू. अगं तसं नाही ग, सौभाग्याचं लक्षण आहे ती. अगं पण मग मी मंगळसूत्र घातलंय की, ते कुठं काढले? ही तर मी फक्त तुझी पोरगी आहे, मला तेच राहू देतात. बर अगं जा, जाऊन आराम कर जा. हं? जा. संजय, काय झालं ग? अगं काय झालं? आई, काल त्यांनी मला त्यांची म्हणजे आमची खोली दाखवली आणि ती खोली दाखवत असताना ते म्हणले की हे बघ, माझ्यासाठी दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे श्वास आणि दुसरं सत्य. असं असेल तर मला त्यांच्याशी कधीच खोटं नाही बोलायचंय ग. मी आता त्यांना जाऊन सांगणार आहे की मी 18 वर्षाची नाहीये, मग त्याचे व्हायचे ते परिणाम होऊ देत. पण मला त्यांच्याशी खोटं नाही बोलायचं कधीच. संजूबाई, अगं मी आहे तुझी. 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलंय मी तुला. मला ठाव आहे तू लई साप मनाची आहेस. हे असले छक्के म्हणजे नाहीच जमत तुला. तुझ्या डॅडींनी जेव्हा हे केलं ना, तेव्हा मला ते बिलकुल पटलं नव्हतं बघ. पण आता ह्या घडीला खरं सांगून तू काय कमावणार आहेस आणि काय गमावणार आहेस ह्याचा जरा एकदा विचार कर. कारण आता तू फक्त आमची पोरगी नाहीस, तर ढाले पाटलांची सून बी आहेस. अगं पण मला या खोट्याचं वजन नाही पेलवते. ती पेलवतच नसतंय साप मनाच्या माणसाला. पण संजय, आपण जी काय खोटं बोललोय त्याने कुणाचं नुकसान तर झालेलं नाही ना. आणि 4-6 महिन्याचा तर सवाल आहे. 4-6 महिन्यांनी तू 18ची होशील. मला मान्य आहे माणसाने खरंच बोलावं, पण व्यवहाराच्या दृष्टीने बी बघावं लागतंय ना. तुझ्या डॅडींच्या चुकीने तू चिखलात पडलीस, पण आता नको ती हालचाल करायला गेलीस तर त्यातच रुतशील. चला 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 चला, एकदम मजा आहे. येस काय? येस. अहो सांगा की. अहो, तुमच्या आवडीचं आईस्क्रीम आणलंय. काय हो, ही एकदम अचानक आईस्क्रीम? ते तुझ्या ताईला डोळे लागलेत, ते पण आईस्क्रीमचे. काय बाई, ह्या पोरीचं काय आजच डोळ आहेत बघा. बर जावई बापू, एक चमचा भरच द्या तिला. अहो पण तिनं ते ऐकायला पाहिजे ना. काय झालं नाही ऐकायला? 2 जीवांची आहे, मधल्या जीवाला जरा लईच जपाय लागतंय. तुम्ही जरा खवळूनच सांगा तिला. आणि मी काही येत नाही बर का. हा, अहो माझ्या जरा घशात खवखव आहे. संजय आहे की, ती खाईल. जा संजय जा. चला संजीवनी बाई, या 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 या. संजय, मी जी काय बोलले त्याचा जरा बारकाईने विचार कर. वाटलं तर परत एकदा बोलू आपण. हम्म? हो, किसती थंडी वाजती, करा की काहीतरी. आता काय करू? एक मिनिट. हर, चल चल चल. हाय का गेली. असल्यात पण तुम्हाला जोक सुचतोय व्हय? अय्यो, दातात एकदम सरळ केलं बघा. आता मग खाऊ नको. हा, असं कसं खाऊ नको? मी काय करते,
आज जाते पाय शेकत या आईस्क्रीमचं मिल्कशेक बनवून खाते. तुमचं चालू द्या. तू येते का? नाही नको, तू जा, मी बसते थोडा वेळ. शिस्तीत. हो. मग काय संजीवनीबाई रणजितराव ढाले पाटील, काय मग कसं चाललंय? दाजी, मी सकाळी आल्यापासून बघतीये, तुम्ही एकदा पण मला संजू बाबा नाही म्हणले. अगं बाई, आता तुझं लगीन झालंय. ढाले पाटलांची सून आहेस तू. आता सगळ्यांच्या समोर तुला कसं म्हणणार मी संजू बाबा? हे आईस्क्रीमच लावेन बघ आता तुमच्या तोंडाला. लगीन होते नाही तर काय पण होते, तुम्ही मला संजू बाबाच म्हणायचं. दाजी, संजू बाबा, साजिरी ज्यावेळी पोटूच्या हे मला समजलं ना, तेव्हा मला वाटलं की मला मुलगीच व्हावी. त्याच्यासाठी मी मुलींची नावं पण काढली. पण काल तू लग्न होऊन जाताना काळीच शिरलं बघ माझं. आणि मनात वाटलं की मला जर पोरगी झाली तर मला सोडून जाण्याचा असा प्रसंग माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा येणार. असंच करा तुम्ही, नुसतं रडवतच राहा मला. सॉरी. जावा तिकडं. घ्या, हे आईस्क्रीम पण संपले. माझ्याकडे आहे ना, हे घे. यात एकच घास आहे, घ्या. रडतेस एवढ्यासाठी? आ? बस क्या संजू बाबा. आ? अगं आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे. आणू? हा, म्हणजे काय प्रश्न कसं विचारते, आणा लवकर. एकच मिनिट. पण म्हणजे तुम्ही इथं कस काय? तुला जाताना बाय सुद्धा केलं नाही मी, म्हणून मग आलो. अहो नाही, मी आलते रूम मध्ये, पण तुम्ही फोन मध्ये लय बिझी होते, म्हणून मग आल्या पावली परत आली. हो, कळालं मला ते.
बरं मी लगेच खाली आलो होतो, पण मग तोपर्यंत तुमची गाडी निघाली होती. मग काय प्रॉपर गिल्टी वाटलं म्हणून मग आलो. मग आता काय आलो. हा आला आईस्क्रीमचा नवा स्टॉक. अरे रणजितराव तुम्ही साजिरी मामी मामासाहेब अहो रणजितराव आलेत. हे म्हणत काय झालं? हा रणजितराव तुम्ही इथं? नाही म्हणजे घर तुमचंच आहे. आमच्याकडनं काय आगळीक झाली का? आमच्या पोरीकडनं काय चूक झाली का? का संजयने काय रॉंग इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला? तसं काय असेल तर फार मनावर घेऊ नका. अहो नाही 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 असं काही नाहीये. मी उद्या येणार होतो ते आज आलो. म्हटलं एक चला सरप्राईज द्यावं. तुमचं सरप्राईज होतं पण इथे आमचा काजळ ठोका चुकला होता ना. काटे नाही कट्टे दिन रात वाला हिसाब झालाय वाटतं. साजिरे संजूबाई अगं लय मोठी झालीस तू. अगं खास तुझ्यासाठी आली आहेत एवढे लांबून. आणि हे काय तुझ्या डॅडीचा एवढा मोठा पॅलेस असताना इथंच बोलत बसलीस होय तू? अगं जावे बापून असं ताटकं ठेवू नये दारामध्ये. सरप्राईज द्यायला आले म्हणून काय झालं? अगं खानदानी माणूस आपण. जावयाला आपण किती आदराचं स्थान देतो नाही काय हेमंतराव? बघा हो म्हणाले. बरोबर चला चला चला. अहो नवीन जावय बापूंचे पाय लागू दे आमच्या पॅलेसला. बरं मी आलोच जरा. इथे कोपऱ्यात गाडी पार्क केली ती घेऊन. बर 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 या 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 लगेच. उद्या येणार होते आजच आले. सरप्राईज. द्या 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 द्या. पण रणजितराव तुम्ही यायची लय घाई केली बघा. का हो? काय आहे तुम्ही जास्त वेळ इकडे राहाल ना तेवढा जास्त सासुरवास. बर अहो या मामीनी लय छळलंय मला. ओ जावई बापू, मी कवा छळलं तुम्हाला? अहो पळून गेलो होतो म्हणजे बघा. काय सांगता? हा म्हणजे इकडे ती प्रथा आहे म्हणजे जावयानं सासूरवाडीत यायचं आणि सासूरवाडीत ती सगळी कामं करायची. बर का तर जावायला कळलं पाहिजे की सासुरवास काय असतो? कळलं या ना. असं काय नाही. म्हणजे आधी तसं होतं पण आपण नाही पाळत आता तसं काय. नाही 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 आता माझ्या लक्षात आलंय. आता तुम्ही मला आईस्क्रीम खाऊ घालणार आणि उद्या काम सांगून माझा बुक्का पाडणार. रणजितराव म्हणजे तुम्हाला आईस्क्रीम दिलंय खरं पण तुमचा आवडीचा फ्लेवर कुठला तुम्हाला म्हणजे माहित नाही. म्हणजे कसं आहे तुम्ही येणार ते ठाव नव्हतं ना नाहीतर मी आणला असता तो. अहो नाही नाही हा माझा आवडता फ्लेवर आहे. अहो लहानपणी मी शाळेत असताना एक साथ 7-7 कप खायचो. म्हणजे आमचा संजू बाबाच. हा म्हणजे 7-8 नाही पण 4 तरी हादडतेच. हो आईस्क्रीमच्या बोलीवर शाळेत जायची. आता शाळेच्या समोर आईस्क्रीमची गाडी आहे ना तिथं तिची आतापर्यंत उधारी होती.
आतापर्यंत. मी काय म्हणतो, अहो कुठल्या बाबा आदमच्या गोष्टी काढून बसले तुम्ही? आणि हे काय, अहो एवढे दमून भागून आले, त्यांना नुसतं गप्पा मारत बसवलं व्हय? अहो त्यांची झोपाची व्यवस्था करायची. हं? एवढं कळणं व्हय? ती एक अनमान ठेवून काय बोलणार नाही, पण आपल्या खानदानी माणसाला कळायला नको व्हय? चला चला चला, झोपाची व्यवस्था करा त्यांची. हा कल्याणी, मी काय म्हणतो की आपण आपली रूम आहे ती रणजितरावांना देऊ. अहो मोठी आलिशान खोली आहे, मोठा बेड आहे, मस्त खेळती बिळती हवा, मच्छर बिच्छर काय नाही, एकदम हाय क्लास काम. हा आणि पोरे झोपतील त्यांच्या रूम मध्ये, त्यांना स्पेशल रूम आहे, आणि बाकी आम्ही झोपू इकडं. हा? डॅडी आणि ह्यांनी कुठं झोपायचं? अर विसरत होतो, हेमंतराव येत नाही का? बर हेमंतराव, तुम्ही काम करा, दोन्ही जावई आपल्या रूम मध्ये झोपतील. हा पोरी, कल्याणी तू पोरींच्या रूम मध्ये झोप, मी झोपतो इथे. नको नको, बाहेर लय थंडी आहे, तुम्ही बाहेर नको. तुम्ही असं करा, तुम्ही आणि रणजितराव तुमच्या खोलीत झोपा, ह्या झोपतील आत, मी झोपतो बाहेर. बर तसं तर तसं नाही का? नाही 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 नाही, वसरीत जावं गावात आवय असं करून कसं चालेल? हा जावई माणसाने असं बाहेर झोपायचं ते बरोबर दिसतंय का? नाही नाही नको. नाही मामी, अहो किती वेळ सांगायचं तुम्हाला? अहो मी जुना जावई आहे, तुमच्या लेखासारखा आहे. अहो तुम्ही समजून, तुम्ही टेन्शन नाही घेतात बघा. मी काय म्हणते, मी झोपते इथं. अगं खोडी आहे का तू? अगं, ए नाही, कल्याणी, नाही, अगं काय पोरी आपली पोरी हेमंतराव औषधी कुठं तुम्ही? थंडीचं कुठं बाहेर झोपायला लागलंय? नाही, नाही, तुम्ही झोपा की आता. मामी ऐका माझं, तुम्हाला सांगितलं. तुम्ही जरा सांगा की असं तुम्हाला जोर. म्हटलं, बरोबर जुना जावई आहे, मी कळते हो तुम्हाला. काय नाही जुना जावई. तुम्ही कधी तुमची हरकत नसेल तर मी एक बोलू का? हाय का रणजितराव, तुम्हाला कधीपासून परमिशन लागायला लागली? बोला की बिंदास. मला तुमचं म्हणणं पटतंय. आपण तिघं इथे झोपू आणि या तिघे आतमध्ये झोपतील. घ्या, आम्ही तर. हो रणजितराव, अहो काय बोलता तुम्ही? ढाले पाटील आहेत तुम्ही, आणि तुम्हाला असं पत्रे टाकून झोपायचोय? कसं दिसेल ते? मालकीनबाई तुम्ही म्हणलं ते करेक्ट आहे. काय वसरीत जावं आणि गावात हवं असं नको. नाही नाही नाही, असलं पाप करायला लावू नका रणजितराव. अहो मामासाहेब टेन्शन घेऊ नका, मी झोपेन इथे. ट्रेनिंग मध्ये बराकीत आम्ही एक साथ 8-8 जण झोपायचो, बर त्यामुळे काहीही चिंता करू नका, आपण झोपू इथे निवांत. बर तुम्ही म्हणाल तसं. नंतर कंप्लेंट चालणार आहे? नाही, काय हेमंतराव? मी तर दुसऱ्या मिनिटाला झोपतो. हसतायत म्हणजे मी सूर मेरा तुम्हाला. मामा उद्या उद्या करतो तुमचं काम 100%.
एवढ्या लवकर उठले? नवीन जागा होती म्हणून झोप नाही लागली का? अगदी तसं नाही, ते जरा आलं लक्षात. तू इतक्या लवकर म्हणजे रोज इतक्या लवकर उठतेस? हा, ह्या येळी सडा पडतो ना, मग मला आवडतं फुलं येचायला. तुमच्या झोपेचं तर खोबरच झालं असेल ना? चालायचंच. संजू, मी काल रात्री इथे आलो कारण मला तुझ्याशी बोलायचं होतं. हा, ते आलतं माझ्या लक्षात. तू काल मोनाला जे बोलत होतेस, सॉरी. सॉरी. तर तू जे काही तिला म्हणालीस, सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब करते, पण त्याआधी मला एक लय महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. विचार घे. मी नक्की तुम्हाला कुठल्या नावानं हाक मारू? महादू. काय हो, मी लय सिरियसली विचारलं होतं. अगे हे बघ, माझं पाळण्यातलं नाव रणजित. काही जण भैयासाहेब म्हणतात. नाही, भैयासाहेब नको. बेबी मावशी तेवढी रंजा म्हणते. अहो, तसं नाही, पण म्हणजे बघा, तुम्ही माझे दाजी होणार होतात, त्यामुळे तोंडात माझ्या दाजी. एक मिनिट, त्याआधी मी एक विचारू? विचारा की. आणि बायकोला असं कोणी विचारत नसतंय. असं कोण बोललं? असं काही नसतं. मी विचारतो. माझं तुझ्या मोठ्या बहिणीशी लग्न होणार होतं. कधी काळी मी तुझा दाजी होणार होतो. हे सगळं भूतकाळात गेलं की नाही? मग याला झालं गेलं पंचगंगेला मिळालं असं म्हणून सोडून देऊयात का? मला बरं वाटेल. सॉरी. का? सॉरी साठी नाही बोललोय, याने बऱ्याच गोष्टी सोप्या होतील म्हणून बोललो. ओके ते टोके. पण माझा प्रश्न अजून भिजकच राहतोय की. कोणता सांग, लगेच पिळून वाळत टाकू, सोडून टाकू. तुम्ही लई म्हणजे लईच भारी बोलताय बाबा कधी कधी. हा प्रश्न आहे? नाही, तसं नाही. म्हणजे बघा, माझा प्रश्न असा होता की मी तुम्हाला कुठल्या नावानं हाक मारू? मला एक सांग, तुझी आई तुझ्या बाबांना काय नावाने हाक मारते? आय मीन डॅडींना. ती की नाही, ती आहो म्हणते. आणि मग कधी कधी साजिरीचे डॅडी, सोऱ्याचे डॅडी किंवा संजूचे डॅडी अशी पण हाक मारते. अव अव जरा जुनं वाटतं ना, ओल्ड स्कूल. याचे डॅडी, त्याचे डॅडी. साजिरीताई हेमंताजींना काय नावाने हाक मारते? ती होय, हित असली ना की आहोच म्हणते, पण तिच्या घरी असली की नाही की मग ए हेमंतशी हाक मारते. आणि कधी कधी लाडानं हेमे पण म्हणते. ओके देत, ठरलं तर मग तू मला ए रणजित नावाने हाक मारशील. बाबू, नावानं हाक? आओ, पण मग आपल्या घरी असल्यावर सासूबाईंसमोर किंवा बेबी मावशी साहेबांसमोर किंवा दादा साहेबांसमोर मी कस काय तुम्हाला नावानं हाक मारणार? नको बा, ते तर माझी कुटू कुटू चटणीच करतील. बरं ठीक आहे, मग अहो रणजित असं म्हण. अहो, पण असं तुमच्याच समोर तुम्हाला डायरेक्ट नावानं हाक म्हणजे? माझं एवढं छान भारदस्त नाव कोणीतरी हाक मारण्यासाठीच ठेवलंय ना, नाहीतर ढवळ्या पावळ्या नसतं ठेवलं का? हे बघ, आपलं ठरलंय, तू मला अहो रणजित नावाने हाक मारशील. म्हण बरं.
अगं म्हण की, ऐकू दे की माझ्या कानानं कसं वाटतंय. अहो आता इथं कुठं? हो, आत्ता आज आत्ता ताबडतोब बेस्टम बेस्ट. अहो रणजित, कोण आहे? कोण आहे तिकडं? हा, को अगं बाई, तुम्ही आहे वय? सॉरी सॉरी बर का, मी बी ना भराटल्यावानी करते. सॉरी सॉरी, खरंच डिस्टर्ब नाही ना केलं तुम्हाला? केलंच असेल म्हणा, तुमचं राजा राणीचं बोलणं चालू असताना. सॉरी सॉरी. अहो नाही 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 नाही, डिस्टर्ब वगैरे काही नाही. मला लवकर जाग आली आणि ही फुलं वेचताना दिसली म्हणून येऊन बोललो. थोडं बोललो, थोडं बाकी. एनिवे, मी येतो. येऊ मी? काय मग संजय? पहाटे पहाटे तुला जाग आली. एवढा चाडगेपणा बरा वाटतोय होय ग? हा, तसलं काही नाही. होय, आताच नाही का कवाच नाही? अगं तुला काही वाटतं का आपल्या छोट्या बहिणी बरोबर एवढं चाबरपणे बोलायला? हा, त्या पोटातल्या बाळावर काय संस्कार होतील? हा, तू शिकू नको, त्याचं मी बघीन. अगं तसं काही नाही, त्यांना जरा बोलायचं होतं म्हणून आलते ते. मग झालं का बोलणं? नाही, बाकी लय लय बोललो, पण जे बोलायचं होतं ते राहूनच गेलं बघ. चल. कल्याणे, काय हो? बाहेर ये. आली का? हा बर, नाश्त्याला काय केलंय? फव करायला लागली आणि स्वीट म्हणून दाण्याचं लाडू. असं का? बर, तो खाऊ घाल तुझ्या बापाला. डोसक्यात काय मेंदूचा गोळा बसवलाच नाही देवानं. खुळी का तू? अगं ढाले पाटलांचा पोरगा आपला जावई, त्यांना पण वाटलं पाहिजे ना आपण खानदानी म्हणून. हा, 5 प्रकारचे आयटम कर नुसत्या नाश्त्याला. ताट कसं भरलं पाहिजे. हा, काय करशील? हे बघ, आपले पोहे कर, झालंच तर उपमा कर, शिरा कर, आणि ते अरे डोसका चालून काहीतरी कर की. आव कशाला एवढं काय करत बसायचंय? पुन्हा जेवण जायचं नाही. हाय का? स्वतःच नाही ना चालत तर मग ज्याचं चालतं त्याचं ऐक तरी. हे बघ, 4 मोलाची गोष्टी सांगतो, नीट ध्यानात ठेव. अगं जावायचं केल्याने 7 वेळा काशीला जायचं पुण्य मिळतं. होय की, मी कुठं नाही म्हणती, पण एवढं सगळं कशाला करत बसायचंय? बर करायला बी काय नाही, परत वाया जाते की नाही सगळं? आणि दरच वेळेला आपल्याला ही सोंग घ्यायला जमणार आहे का? आणि मी काय म्हणती, थोरल्या जावयांसाठी आज पातूर आपण जे केलं का नाही तीच करू की ह्यांच्यासाठी बी? हा झालं तर. खुळीच काय का तू? हेमंतराव कुठं, ढाले पाटील कुठं? कुणाची बरोबरी कुणाची करते का ग? हो, काय हे 4 कांदे पुरतील ना? हेमंतराव स्वतः म्हणतात ना की जुना जावई लेखासारखा, आणि लेखाला काय काय बी चालतं. हेमंतराव फार ऍडजस्टमेंट वाले. हो हो, हे ढाले पाटील फार खराब ना. त्याची नखरेच फार, हेच पाहिजे तेच पाहिजे. हेमंतराव तसं नाही.
फार प्रेमळ माणूस हा. आता तोंड काय बघत बसली? चला 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 लागा का आम्हाला. हा आता येतील इतक्यात. अहो आज पात्र मोठ्या जावयांसाठी जी केलं तीच ह्यांच्यासाठी बी करू झालं. खुळीच काय ग तू? हेमंतराव कुठं, ढाले पाटील कुठं? कुणाची बरोबरी कुणाची करते का ग? हो काय हेमंतराव फार ऍडजस्टमेंट वाले हा? हो हो. ते ढाले पाटील फार खराब. आणि त्याची नखरेच फार. हेच पाहिजे तेच पाहिजे. हेमंतराव तसं नाही. फार प्रेमळ माणूस हा. आता तोंड काय बघत बसली? चला 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 लागा का आम्हाला. हा आता येतील इतक्यात. अगं ये पोरी, स्वभावाला औषध असते का सांग बरं. तू नको त्यांचं बोलणं एवढं मनाव घेऊस. अगं अगं आई असं काय करतेस? सिनेमात बघ कसा हिरो असतो विलन असतो, तसं आपल्या डॅडींना विलन समजलं तर त्यांचं बोलणं आयुष्यभर रडत बसायला लावणार असेल बघ. म्हणून आम्ही मग लहानपणापासूनच त्यांना सिनेमातला कॉमेडियन केलाय. मग ते जेव्हा केव्हा असलं काय बोलतील ना तेव्हा हसायचं, खूप हसायचं बघ. आणि ज्या कानाने ऐकलंय ना त्या कानानं सोडून द्यायचं. चला आवरा कल्याणी, 4 आयटम करायचे ते अजून. आवरा कल्याणी. ए कल्याणी, काय 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 चाललंय या घरामध्ये? मला कळू दे जरा. अहो असं कानात वारं गेलं काय करायला लागलाय? कल्याणी, जावई माणसाला पापणीचा टोका ठेवायचं असतं. इथं आम्ही डोळे फाडून बघतो कुठे दिसना झाले. काय झालं? कुठे गेले? कोण बोललं का त्यांना? संजी काय बोलली का? भित्यापाटी ब्रह्मराक्षस. काय म्हणली? नाही मी ते म्हणलं हेमंतराव बाहेर गेल्यात, साजरीने त्यांना सामान आणायला पाठवले. अरे देवा, म्हणजे जावई बापू ह्यांच्या माग. अरे ढाले पाटलांना वाण सामान आणायला. अरे 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 अरे. अहो रणजितराव, अहो दमलू. अहो थांबा. अहो रणजितराव, ओ रणजितराव किती पळताय. अहो रणजितराव, अहो थांबा. अहो थांबा. द्या बघू इकडे. अहो सिनियर जावाय आहे मी, माझा ऐका जरा. अहो तुम्ही फक्त जावाय आहे, लोक झालो मी या घरचा. अहो वजा आहे हो म्हणून द्या 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 द्या. असं नका करू, द्या ऐकाव माझं. अरे बाप रे, काय हो? हे काय इकडे? अहो काय कुठे? अहो रणजितराव, अहो काय करताय? अहो रणजितराव. ए कल्याणी, कल्याणी. अहो अहो जावे पाहू, काय काय चाललंय? हा तुम्ही काय आमच्या बापाच्याकडे भरायचं ठरवलंय का? हा कल्याणी, काय तुझ्या हात काय तुटलं ते काय? हा कलमच करायला पाहिजे तुझ्यात. कारभारी कुठे? नोकर चाकर काय मिळेल का? अहो हेमंतराव, अहो काय हे काय प्रकार आहे हा? अहो ते मी बाजार करत होतो. अहो कुठनंही आले त्यांनी सगळा पिशव्यांचा ताब्याच घेतला. अहो मी द्या म्हणतात ती ना हितपर्यंत पळवत आणलं बघा. अरे बापरे, म्हणजे एवढे लांबून तुम्ही ओझं घेऊन आला का? अरे अरे अरे, एसीपी ढाले पाटलांना काम लावलं. हा नाही ना पुसलं पाहिजे. कल्याणी चल घे बॅग घे. नाही, द्या. देऊन टाका. देऊन टाका. हेमंतराव घे तिकडनं पिशवी घे. आहे का? अहो, पिशवी. काय होतंय? अरे शांत व्हा. सावधान. कशाला हायपर होता इतके? हा हो, हायपर होणं बरं नाहीये. मला सांगा, मी इथे कशासाठी आलोय? मांडव परतण्यासाठी ना? मग मला सासूरवास नको का व्हायला? नाही, आणि मला माहितीये तुम्ही काय मला सासूरवास करणार नाहीये, म्हणून म्हटलं माझं मीच करून घ्यावं. हे एक काम झालं, आता दुसरं. आता हे झालंय ना, आता आणा इकडे. सावधान म्हटलंय मी. आवाज जावई नको.
एक मिनिट, काय चाललंय हे? अहो ते टाका तो साळुता खाली. काय साळुता म्हणजे झाडू. काय साळुता माहित नाही तुमच्या मुलीला? काय शिकवलंय तिला? या इकडे, इकडे या. अहो डाले पाटलांच्या सून आहात तुम्ही, झाडू काय मारता इथे? इथे फक्त एकच माणूस झाडू मारणार, स्वतः रणजित डाले पाटील. माग मागे सरका, मागे सरका, माग माग. आता हे झाडत असताना मला नीट ओरडायचं. नीट झाड, व्यवस्थित झाड, कानाकोपऱ्यातून झाड, प्रॉपर सासूरवास झाला पाहिजे मला. काय अहो, प्रथा आहे ती. कोणी सांगितलं यांना? अहो रणजितराव, माग अहो माझा आहे. माग. अहो रणजितराव प्लीज माझा ऐका. अहो ह्या सगळ्या चालीरीती जुने झाले, आता कोण पाळत बी नाही. हा अहो असं काय करता? तुमच्या पाया पडती, तुम्ही असलं काय बी करू नका. अहो 12 कोसाव चालीरीती बदलतात. आमच्या पानबुंद्यात जी आहे ती तुमच्या आंबेगावात नसल. हा अहो सगळ्या चालीरीती वाईट नसतात, आणि त्यातल्यात ही तर नाहीच नाही. पण मी म्हणतो, जावई जेव्हा जेव्हा सासूरवाडीत येईल तेव्हा तेव्हा त्याला हे सासूरवास झालाच पाहिजे. आओ जावई बापू, खर तर ह्या चालीरीती बंद झाल्यात अहो आता. आओ हेमंतरावांच्या वेळेस आम्ही असलं काय बी केलं नव्हतं. त्यांनी नुसतं 4 डाव वाढलं होतं, झालं त्यांचा सासूरवास. तसं तुम्ही बी 4 घास वाढा, म्हणजे झाला तुमचा सासूरवास. म्हणजे जावयाचे पाय धुण्यासारख्या प्रथा पाळता, पण त्या विचाराला बुद्धी देणारी प्रथा पाळत नाही. अहो, चुकीचं आहे हेमंतराव. तुम्ही मुकला असणार या मजेला, मी नाही मुकणार आहे. अरे हेम्या, बघतोयस काय? होऊन जाऊ दे. असायला काय झालं? नाही काय नाही, ह्यांना म्हणतो कोणतरी हेम्या. रंजा, तू संजू बाबा, तू पण भारताना याला रंजा म्हण. ए रंजा असं म्हण. चालतंय की. चालेल, मलाही चालेल. मी ह्यो चान्स सोडणार नाही. मलाही सासूरवास करा. हे झालंय, तू हॉल घे. बर. एक मिनिट हेम्या, मला एक अनाउन्समेंट करायची आहे. कसली? ऐक. खवातीनो हजरात, काय ते? म्हणजे लेडीज अँड जेंटलमन, आजच्या नाश्त्याची जबाबदारी आम्हा दोघांवर असणार आहे. आओ पण पोहे बनवायला लागली की. झाले बी. अहो मग तेही खाऊ, पण आम्ही एवढं सामान आणलंय, त्यातून काहीतरी बनवूच की. काहीतरी काय, काहीतरी चांगलं बनवू. तुम्ही वाटेल ती ऑर्डर करा. मला उपमा पाहिजे. उपमाच का? ते सामान आणले. ए कल्याणे, दाताड काय काढते? रणजितराव प्लीज माझं ऐका. झाली तेवढी थट्टा पुरी झाली. अहो खानदानी माणसाने अशा रीती पाळायची बी नसतात. ए कल्याणे, आणि तू हसली काय दाताड काढून? हा चल घे झाडू आणि लाग कामाला. थांबा. या
आता मी सांगेपर्यंत अजिबात हालायचं नाही. तुमचे दोन्ही जावई मिळून तुमची व्यवस्थित बडदास्त ठेवतील. लग्नात खूप धावपळ झाली आहे, दमला असा. बसा इथे शांत. हलायचं नाही. हेम्या, हा? हेम्या, आलो आलो. एक मिनिट हे पाहिजे आधी. असं. हे झुप झुप झुप. बरं आतमध्ये आता कोणी स्वयंपाक घरात येणार नाही हा? हा, आमच्या स्वयंपाकलेत कुणी ढवळा ढवळ करणार नाही आमच्या दोघांशिवाय. काय रंजा? करेक्ट आहे. हा कांदा तू कांदा कांदा कापायला घे. कांदा इकडे आहे. हेम्या, मला फोन आलाय. हा, मी कांदा कापतो, तू फोन घे. हा ग बेबी मावशी, बोल कशी आहेस? रंजा, तू गेल्यापासून ना माझं वजनच उतरलंय बघ. काय सांगते? मग नाही तर काय. काय रे रंजा, आहेस कुठं? चिठ्ठी नको संदेश, आम झाम झुम करून गायबच झालास तू. हा, गायब कसलं? हे काय बोलतोय की तुझ्याशी? बेबी मावशीने फोन केला तेव्हा बोलतोयस. अरे ते माणसाच्या जीवाला घोर लागून राहतोय. आज जायचं होतं ना तुला? अरे परत मी असते ती, परतून आणावं लागतंय बायकोला, तुझ्या संजूला. अगं बेबी मावशी, तुझा पोरगा आहे मी. सगळं काही टाइम से पहिले जिथं जायचं होतं तिथे येऊन पोहोचलोय काल रात्री. अरे वार माझ्या वाघा, म्हणजे काल रात्रीच? अरे देवा, म्हणजे देवदर्शन व्हायच्या आधीच हनीमून उरकून घेतलं का रे तुम्ही? ए काही काय बेबी मावशी. लाजला? कोणत्या वाघाला लाजताना बघितलंय रे तू? हा, वाघ म्हणलंय ना तुला? आणि लाजतोस काय? पोरगी बिरगी आहेस का लाजायला? काय रे? अगं नाही, मला संजूशी जरा बोलायचं होतं, त्यासाठी आलो होतो रात्री. रात्री? आणि बायकोला बोलायला? कसला आहेस रे तू? काय बोललास काय बायकोशी? नाही, जे बोलायचं होतं ते नाही बोलणं आलं, पण असं खूप खूप बोलणं झालंय. तुझं लगीन झाल्यापासून ना आपल्या घरातले सगळेच गोल गोल बोलायला लागलेत बघ. अरे रंजा, जे ते सरळ बोल की समजेल असं. आज सांगतो. आता मला एक दुसरं काम आहे, नाश्ता बनवायचा या लोकांसाठी. बापरे, डोंबलं बसवलं त्या बांधल्यांचं. गेल्या गेल्या कामाला जुंपलं का काय माझ्या राजाला? अगं सासूरवास मुलीनेच का सहन करायचा? तिनेच का सासरी आलो काम करायचं? आता मी आलोय ना इकडे मांडव परतनीसाठी, तर आता होऊ दे की मला थोडाफार सासूरवास. अरे मग ब्रेकफास्ट काय बनवतोय? पुरण आणि आमटीचं जेवणच बनवलं पाहिजेस बघ तू. बर, असं बोलते जसं काही मला ट्रेन करून पाठवलंस, आणि मी नाश्ता नीट नाही केला तर तुझाच उद्धार होणार आहे. रणजित, जे करणार आहेस ना ते नीट कर. बेबी मावशीच्या इज्जतीचा सवाल आहे बघ. हा गोड्या. हो हो, बोलतो. चल. हा, ठेव ठेव, काळजी घे. हा, ठेव. आलू मजा न देगा, बैंगन मजा न देगा. वा, बिना हे में का उपमा का प्रोसेस मजा ना देगा. मीटर मध्ये नाही. अरे मीटर मध्ये नाही. बरं झालं. हे बघ, आता ही उडदाची डाळ खमंग वास येईपर्यंत भाजलेली आपण. वा, रवा भाजून झालेला आहे. आता कांदा परतून घेऊया. कांदा एक मिनिट, हे देत आहे. हा. तर आता हा कांदा उपम्यासाठीचा. मिरच्या कधी टाकायच्या? हे झाल्यानंतर बस.
तुला सांगते, मला माझ्या नवऱ्याचा अभिमान होताच आधीपासनं, पण आता त्याच्या टकरीला टक्कर देणारा तुला जावई मिळालाय बघ. तुला सांगते, अगदी भावासारखे दाजी भेटलेत आपल्याला. नशीब काय फक्त संजनीनंच नाही काढलं, तू मी या घरातल्या सगळ्यांनीच काढलंय बघ. ही डाळ खमंग वास सुटलाय. तुझे डॅडी मला सारखे बोलायचे, पोरगा नाही झाला, पोरगा नाही झाला. आता म्हणावं घ्या, देवाने चांगली एक नाही दोन दोन पोरं माझ्या पत्रात टाकल्यात. ती बरोबरच आहे ग आई, पण तू एक गोष्ट नोटीस केलीस का? रणजितरावांची अचिव्हमेंट काय ग? तिकडं बघ की. डॅडींचा एवढा भोंगा शांत झालेला कधी बघितलायस का? ते मामासाहेबांना जे दटावलंस ना, ते मला इतकं आवडलं, मला ते कधीच जमलं नाही. बसा. काय ग संजय, घेतला का तुझ्या नवऱ्यानं तुझ्या मनाचा ताबा? हा? ए काय तुमचं इथे? तुम्हाला बोललो ना स्वयंपाक करता यायचं नाही, जा बाहेर. आउट आउट. आणि हा आलेला आहे गरमागरम उपमा. एकदम नाट खा. हे म्या अरे पण इथं बसलेले सासरीभाऊ कुठे उडून झाले म्हणायचे? काय माहित? ते त्यांना फोन आलाय कुणाचा तर, बाहेर गेल्यात. ठीक आहे, जो हजीर तो वजीर. करेक्ट. मामी, सासूबाई बसा. मी नाही नाही, हो तुम्ही बसा, मी वाढती. हा, तुम्ही खायला एवढं बनवलंय तीच लय झालं, आता तुम्ही बसा बरं, मी वाढती. मामी बसत. नाही नाही नको. हो मामी बसा. आहो नको. अहो मामी मी म्हणतो, अहो माग आई माझ्या माग कुठे लपती पुढे. अगं साजरे. मामी बसा. आहो अहो खरंच बसा. आहो पण इथं त्यांनी बसतात. मामी मामा आहेत का आता इथे? नाही ना, बसा. हे बघा, जो हाजीर तो वजीर. बसा. तुम्हाला काही वेगळं सांगायचंय? आहो पण जावई बापू, आम्ही तुमच्या आधी कसं खायचं? एक्झॅक्टली मामी, मला हेच म्हणायचंय. तुम्ही नेहमी सगळ्यांचं सगळं झाल्यावर, सगळं आटोपल्यानंतर खायला बसता. यात तुमच्या नेहमी खाण्याच्या वेळा चुकतात. पण आज आज तुम्ही सगळ्यात पहिले खाणार. कसं आहे, आमच्या आईसाहेब आहे ना, कधी किचन मध्ये आलेच नाही. त्यामुळे त्यांना असं बसून खाऊ घालण्याचं योग कधी आम्हाला मिळालंच नाही. आमच्या खाण्यापिण्याच्या वेळा सगळ्या बेबी मावशी सांभाळायची, त्यामुळे तिची कायम हेळसण व्हायची. म्हणून मी मोठं झाल्यापासून तिला नेहमी असं काय बाई बनवून खाऊ घालत असतो. आणि तिलाही हे खूप आवडतं. आणि तुमच्यासाठी करण्याची ही पहिल्यांदा मला संधी मिळाली. आणि आई सगळ्यांसाठी करते. आम्हाला आईसाठी करण्याची एक संधी द्या. काय आहे म्या? हो बरोबर आहे. का? आता खा आणि सांगा मला कसं झालंय. अहो नाही 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 नाही. अहो खानदानी माणसाला 1760 काम. मग अहो मदत तरी किती लोकांना करणार आम्ही? आम्हाला बी 2च हात आहेत. नाही
करतो परत.